तर मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरतीचा फॉर्म एडिट करणं सुरू झालेला आहे 6 मार्च 2025 पासून तर 8 मार्च 2025 फॉर्म एडिट करण्याची शेवटची तारीख आहे। आता फॉर्म कोणी एडिट करायचा आहे? ज्यांच्या फॉर्म मध्ये चुका झाल्या असतील, ज्यांना गावाची नावं नवीन एडिट करायची आहे, पत्ता चेंज करायचा आहे आणि इतर काही बाबी आहेत ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील। पण ज्यांचा फॉर्म व्यवस्थित भरला आहे, ज्यांना कुठेही काही एडिट करण्याची गरज नाहीये, त्यांनी फॉर्म एडिट करू नका। आता फॉर्म कसा एडिट करायचा ए टू झेड लाईव्ह प्रोसेस या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका। मी अविनाश तिरमले जॉब मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर येथे बघा, मी आलोय इंडिया पोस्ट gdsonline.gv.in पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवरती आणि येथून आपल्याला फॉर्म एडिट करायचा आहे। याची लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे आणि येथे बघा नोटिफिकेशन सुद्धा चालतंय। एडिट ॲप्लिकेशन ऑप्शन इज इनेबल फॉर कॅन्डिडेट आणि कधीपासून 6 मार्च पासून तर 8 मार्च शेवटची तारीख आहे। आता फॉर्म एडिट करण्यासाठी स्टेज 2 अप्लाय ऑन लिंक यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे बघा एडिट ॲप्लिकेशन नावाचा पर्याय आहे 1 नंबरचा, त्यावर क्लिक करायचं आहे। आता तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। आता फॉर्म भरताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता त्यावरती एक OTP पाठवण्यात आला आहे, ओके बटनावर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी तो OTP तुम्हाला टाकायचा आहे, ज्यामध्ये नंबर्स आणि अल्फाबेट तुम्हाला पाहायला भेटतील। हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा। त्यानंतर अशा प्रकारे हा रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या समोर ओपन होणार आहे। जेव्हा आपण नवीन फॉर्म भरत होतो तेव्हा सुद्धा असा ओपन झालेला होता। येथे तुम्ही तुमचं नाव एडिट करू शकत नाही, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID या कोणत्याही परिस्थितीत एडिट होणार नाहीत। आता काय काय एडिट करू शकता? येथे बघा फादर नेम्स किंवा मदर्स नेम, येथे तुमच्या आईचं नाव तुम्ही टाकू शकता जे 10वीच्या मार्कशीट वरती असेल ते। आणि फॉर्म भरताना सर्वांना सूचना, आत्ताच फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे। ही शेवटची संधी आहे आणि एकचदा तुम्ही फॉर्म एडिट करू शकता। परत म्हणजे 8 मार्च पर्यंत मुदत आहे, म्हणजे तुम्ही 8 मार्च पर्यंत कितीदा फॉर्म एडिट करू शकत नाही, एकचदा एडिट करू शकता। आता या ठिकाणी तुमच्या आईचं नाव जे तुमच्या 10वीच्या मार्कशीट वरती असेल ते, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख, येथून वर्ष निवडा आणि त्या प्रकारे सिलेक्ट करा। आता तुमचं जेंडर, तुम्ही मेल फिमेल काय आहात ते सिलेक्ट करा। कम्युनिटी म्हणजे तुमची कॅटेगरी, ER म्हणजे जनरल ओपन, ER EWS म्हणजे तुमच्याकडे तुम्ही ओपन कॅटेगरीचे आहात, EWS सर्टिफिकेट असेल तर ही सिलेक्ट करा। ओबीसी मध्ये OBC प्लस जे NT कॅटेगरीचे विद्यार्थी मुली आहात ते सुद्धा सिलेक्ट करू शकता। SC ST आता तुमची जी काही कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचं सर्कल म्हणजे आपलं राज्य, महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा। त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षी पास आउट झाले आहात ते वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मी इथे खाली आलोय आणि येथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। तुम्ही अपंग आहात का असाल तर येस करा आणि तुम्हाला ती कॅटेगरी निवडावी लागेल आणि तुम्ही नसाल तर नो करा, ही माहिती भरायची काम नाही। आता लँग्वेज स्टडी इन सेकंडरी स्कूल म्हणजे 10वीला असताना तुम्ही कोणकोणत्या भाषा शिकला आहात, जसं की इंग्रजी होती, त्यानंतर हिंदी होती आणि इथे मल्याळम सिलेक्ट झालं, सॉरी। तर इथे खाली बघा महाराष्ट्राची आपली मराठी, तर या भाषा मी सिलेक्ट केला आणि तुम्ही महाराष्ट्रात फॉर्म भरताय याचा अर्थ तुम्हाला मराठी सिलेक्टच करावी लागेल। त्यानंतर वेदर एम्प्लॉईड, तर येथे तुम्ही एम्प्लॉई होते का, कुठे नोकरीला होते का ते सिलेक्ट करा, अदरवाईज तुमच्या पद्धतीने नो करा। आता इथे तुमचा फोटो सिग्नेचर अपलोड करायची आहे, त्याची साईज 50 KB फोटोची आणि 20 KB सिग्नेचरची। आणि फॉर्म भरण्याच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं साईज कशी कमी करायची आहे, तेच फोटो तुम्हाला अपलोड करायचे। जर का दुसरा फोटो अपलोड करायचा असेल तो सुद्धा अपलोड करू शकता। चूज फाईलवरती क्लिक करा, तुमच्या मोबाईलमधून ती फाईल सिलेक्ट करा आणि अपलोड करा। शेवटी सबमिट बटनावर क्लिक करा। आता तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे त्याचा प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवण्यात येईल। सर्व माहिती एकदा चेक करा, तुम्हाला परत एकदा सांगतो नवीन एडिट होणार नाही। त्यानंतर मग या ठिकाणी क्लिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा। आता अशा प्रकारे एक पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे। तर ॲड्रेस फिल करत असताना अपार्टमेंट नंबर, तर तुम्ही खेड्यागावात असाल 0 टाका आणि शहरातील असाल तुम्हाला माहिती असेल तर तो टाकू शकता। स्ट्रीटमध्ये तुम्ही तुमच्या गावाचं नाव, शहराचं नाव टाकू शकता किंवा जो जवळपासचा एरिया आहे त्याचं नाव टाका। विलेज सिटी म्हणजे तुमच्या गावाचं नाव, पंचायत मंडळ, डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही तुमचा जिल्हा आणि पिनकोड तुमच्या तालुक्याचा। आता तुमचा कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर येथे टिक मार्क करा। इकडचा ॲड्रेस ऑटोमॅटिकली इकडे येईल किंवा तुम्ही सेपरेटली टाईप करून सुद्धा भरू शकता। त्यानंतर येथे खाली क्वालिफिकेशन डिटेल आपल्याला भरायची। आता क्वालिफिकेशन डिटेल फिल करत असताना येथे सिलेक्ट बोर्डवरती
क्लिक करायचं आहे आणि येथे तुमचं प्रॉपर बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। येथे बघा 600 मार्क्स 650 मार्क्स। आता येथे मुलांचं कन्फ्युजन होत असतं। आता 600 मार्क्स म्हणजे कसे आहेत, बेस्ट ऑफ 5 नुसार आपल्या मार्कशीटवरती आपल्याला मार्क्स दाखवलेले असतात आणि 5 विषयांचे 500। तर येथे तसं त्यांनी कॅल्क्युलेट नाही केलंय, तर येथे पूर्ण 6 विषय असतात, 6 विषयाचे 600 मार्क्स असे गृहीत पकडलेले आहेत फ्रॉम 2024 पासून। त्यानंतर 650, येथे 650 कोणाचे आहेत, तर मॅथमॅटिक्सचा पेपर आधी 150 मार्काचा होता, त्यामुळे ते 50 ते वाढतात, त्यामुळे 650 2007 ते 2014 पासून येथे अशा प्रकारचं हे बोर्ड आहे आणि ते तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मी येथे सिलेक्ट केलं हे 600 मार्क्सचं आणि येथे रिझल्ट टाईप यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मार्क्स हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आता या ठिकाणी तुम्हाला विषय निवडायचे आहेत आणि त्यांचे मार्क्स टाकायचे आहेत। तर मी सर्व विषय निवडलेले आहेत। आता हे विषय निवडत असताना तुमचं 10वीचं जे मार्कशीट आहे ते जवळ ठेवायचं आहे। तर येथे सायन्स आणि मॅथमॅटिक्स आधीपासून आहे, त्यामध्ये तुम्हाला बघा सेकंड लँग्वेज इंग्लिश मी सिलेक्ट केलं आहे। तुम्हाला तुमच्या मार्कशीटवरती चेक करायचे आहेत कोणकोणते विषय आहेत, कोणकोणत्या विषयांना मार्क्स दिले गेले आहेत, ते विषय तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहेत। त्यानंतर येथे बघा 100 पैकी मार्क्स आहेत, 100 पैकी किती होते, 100 पैकी किती होते ते अशा प्रकारे तुम्हाला इथे टाकायचे आहेत। CGPA कोर्समध्ये येथे काही टाकण्याची गरज नाही आहे, सर्वांनी ब्लँक ठेवायचं आहे। त्यानंतर विषय व्यवस्थितपणे भरून घ्या आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करा। त्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपण लास्ट स्टेपला आलेलो आहोत। तर इथे बघा प्रेफरन्सेस आपल्याला निवडावे लागतील, म्हणजेच गावांची नावं, कोणकोणत्या गावांसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। तर यासाठी इथे बघा डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे। आता तुमची इच्छा, तुम्हाला कोणत्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरायचा आहे, जसं की मी धुळे डिव्हिजनचा आहे त्यामुळे मला तेच सिलेक्ट करायचं आहे, तर मी ते सिलेक्ट केलं। त्यानंतर खाली कोणकोणत्या गावांमध्ये जागा रिक्त आहेत तर ती सर्व माहिती पाहायला भेटून जाईल। कोणत्या कॅटेगरीसाठी रिक्त आहेत, त्यासाठी किती पगार आहे ते तुम्हाला पाहायला भेटून जाईल। आता तुम्ही ज्या कॅटेगरीचे आहात त्या कॅटेगरीचंच गाव तुम्हाला निवडायचं आहे आणि त्यालाच प्रेफरन्स द्यायचा आहे। जसं की मी OBC कॅटेगरीचा आणि येथे ER आहे, त्यामुळे मी येथे OBC कॅटेगरी, तर येथे 1 नंबर दिला। त्यानंतर 3 नंबरला गेलो, परत या ठिकाणी एकच जागा आहे OBC कॅटेगरीसाठी धुळे डिव्हिजनमध्ये, त्यामुळे मी 1 सिलेक्ट केलेला आहे। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करा। त्यानंतर खाली येऊन येथे टिक मार्क करा, तुम्ही कितीही प्रेफरन्स देऊ शकता, सर्व सुद्धा देऊ शकता, लक्षात ठेवा। त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करा। परत येथे सांगितलं जातं आहे की कुठल्याही प्रकारे माहिती ओके केल्यानंतर एडिट होणार नाही, लक्षात ठेवा। तर मी इथे ओके बटनावर क्लिक केलं। आपला फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे, ओके बटनावर क्लिक करायचं आहे। तर येथे पाहू शकता आपला ॲप्लिकेशन फॉर्म आता इथे डाउनलोड करण्यासाठी रेडी आहे। तुम्ही PDF तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता आणि सेव्ह करताना काही अडचण येत असेल तर यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे की तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता। या व्हिडिओच्या शेवटी तो पाहायला भेटून जाईल, किंवा तुम्ही आपल्या चॅनलला आधीपासून सबस्क्राईब केलं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही आधीच पाहिला असेल। तर हा व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे पुढे शेअर करा। जेव्हा या भरतीची पहिली मेरिट लिस्ट लागेल तेव्हा सुद्धा आपला व्हिडिओ येईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मी पुन्हा भेटू एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।